नमस्कार. आज 4 जानेवारी 2024 आणि आपण बघणार आहोत 5 जानेवारीचा हवामान अंदाज. कुठे धुके पडण्याचा अंदाज आहे, त्यासोबत कुठे पावसाचा अंदाज आहे, याची संपूर्ण माहिती बघूयात. आज तसं बघितलं तर आपल्याला व्हिडिओ बनवायचा नव्हता, परंतु शेतकऱ्यांची मागणी आली आणि त्यानुसार आपण माहिती देतोय. उशीर झालेला आहे थोडासा, परंतु आपण बघू शकता. तर ही 6 वाजेच्या आसपासची इमेज आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर बुलढाण्यामध्ये हलका पाऊस किंवा हलके थेंब होईल अशा प्रकारची स्थिती आहे. जळगावमध्ये देखील अशा प्रकारची आणि छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि मराठवाड्याच्या बहुतांश विभागामध्ये ढगाळ असं वातावरण आहे. दक्षिणेकडे देखील ढगाळ वातावरण आहे, ज्यामध्ये कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये गडद असे ढगाळ वातावरण आहे. खूप मोठा पाऊस होईल अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये कुठेही शक्यता नाही. त्यानंतर आपण उद्या 5 जानेवारीसाठी हवामान विभागाचा अंदाज बघितला तर त्यानुसार जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये हलका पाऊस होईल किंवा हलका गडगडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यासोबतच मराठवाड्यातील राहिलेल्या काही जिल्ह्यामध्ये देखील हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज दिलेला आहे. अहमदनगरमध्ये देखील हलक्या पावसाचा अंदाज दिलेला आहे. आता आपण बघूया धुके आणि पावसाचा आपला अंदाज काय आहे. जर सर्वप्रथम आपण बघितला तर कर्नाटकपासून ते मध्य महाराष्ट्र म्हणजे पश्चिमेकडील विभाग, त्यासोबत उत्तरेकडील विभाग या ठिकाणी अशी हवेची खालच्या स्तरामधील ध्रुवीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि यामुळेच आपल्याला ढगाळ वातावरणामध्ये बदल जाणवत आहे आणि काही ठिकाणी पावसाचं वातावरण देखील आहे. आणि उद्या जी पावसाची शक्यता असेल तर याच ध्रुवीय स्थितीच्या आसपास पावसाची शक्यता असणार आहे. आणि मराठवाड्यामधील हिंगोलीमध्ये देखील पावसाची शक्यता या ठिकाणी बनू शकते. अशा प्रकारची ज्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, त्यासोबतच परभणी, हिंगोली, बीड, जालना, सोलापूर या ठिकाणी उद्या हलक्याच पावसाची शक्यता आहे. तर खूप मोठा पाऊस होईल महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची सध्या तरी स्थिती नाही. आणि त्यानंतर आपण आता बघूया धुक्याची परिस्थिती. उद्यासाठी जे धुकं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये जाणवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला देखील बघणं गरजेचं आहे. कारण की पाऊस जरी कमी झाला तरी पण धुक्यामुळे आणि या बदललेल्या खराब वातावरणामुळे आपल्या पिकाचं या ठिकाणी नुकसान देखील होणार आहे. ज्यामध्ये खास करून पुणे, अहमदनगर, जळगाव, धुळे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर या ठिकाणी, पुणे या ठिकाणी जे आहे तर उद्यासाठी आपल्याला धुके बघायला मिळणार आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण अगोदरच आपल्याला सांगितलेलं आहे की अशा प्रकारे हवेची ध्रुवीय स्थिती आहे आणि याच्याच आसपास जे असेल तर पश्चिमेकडे समुद्रातून वारे आणि बंगालच्या उपसागरातून वारे या ठिकाणी आल्यामुळं या ठिकाणी धुक्याची स्थिती आपल्याला निर्माण झालेली दिसणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जे आहे तर आपलं पीक प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, सुरक्षित करणं गरजेचं आहे. नाहीतर पाऊस झाला म्हणूनच आपण त्याच नंतर फवारणी घेतो, तसं नाही मित्रांनो. हवामान हा खूप वेगवेगळा घटक आहे, याच्यामध्ये खूप मोठी माहिती असते. माझ्याकडून देण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. मी सातत्याने शेतकऱ्यांना देखील देत असतो. जेव्हा जेव्हा रोगराई येण्याचे संकेत असतात, आपण मागील 5 वर्ष शेतकऱ्यांना अशा प्रकारचीच माहिती दिलेली आहे. तर आता जे हवामान असणार आहे तर यामुळे काय होईल, जरी पाऊस कमी झाला परंतु आपलं पावसापेक्षा जास्त नुकसान या ठिकाणी या वातावरणामुळे होणार आहे. कारण की जे धुके आहेत त्यासोबत वातावरणामध्ये जे दूषितपणा आहे तर यामुळे या संपूर्ण ठिकाणी जे आहे तर पिकांना या ठिकाणी फटका बसणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा की आता आपले जे प्रिव्हेंटिव्ह औषधं असतील तर अशा प्रकारचे फवारणी वगैरे घ्या. कारण की नाहीतर काय होईल की पुढील 2-3 महिने देखील वातावरण जे असेल तर ते खराब असणार आहे. ते केव्हा खराब होईल त्या संदर्भाची माहिती आपण आपल्या चॅनलवर देणारच आहोत. आपण तुम्हाला ती लवकरच माहिती द्या, जो 7-8 दिवस अगोदरच. तेव्हा तुम्ही तुमच्या पिकाचं संपूर्ण जे नियोजन असेल तर ते दिलेल्या माहितीनुसार करत जा. तर सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.